श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। योगेश महाराज मला कार्यक्रमातून जाताना 2 गोष्टी घेऊन जायच्यात बरं का। शेवटी आम्हाला बुक्का लावू नका आणि नारळही देऊ नका, तेवढे समाधानी आम्ही आहोत बरं का। खरंच सांगते आहोत। ज्ञानोबारायांनी भरभरून दिलं आणि ज्ञानोबारायांनी यांच्यासारखे पती दिलेत बरं का। त्यांनी समाधान जीवनामध्ये शिकवलंय। शेवटी नारळ देऊ नका, पण 2 गोष्टी घेऊन जायच्यात, गाणाऱ्याचा गळा द्या, वाजवणाऱ्याचे हात द्या। मी नेहमी सांगते पहा, जर कधी भगवान परमात्म्याकडे मागण्याचा माझा अधिकार जर प्राप्त झाला, कधी तो प्रसन्न झाला असतं, 2 गोष्टी मागेल। एक तर यांना आमच्या पोटी जन्माला घाल, नाही तर आम्हाला यांच्या पोटी जन्माला घाल। ही भगवंताची कला आपल्याला येत नाही, हरकत नाही, पण दुसऱ्याच्या कलेवरती प्रेम करायचं शिका। विवेकानंदांचं गोड वाक्य आहे, आर्ट इज लँग्वेज ऑफ हार्ट। कला ही हृदयाची भाषा असते, ती कळण्यासाठी मंडपात माणसं असून चालत नाही, तर त्यांच्यातली कला प्रियता जिवंत लागते। विठ्ठल विठ्ठल। निमंत्रण घेऊन गेले कामाठीपुऱ्यामध्ये, सगळ्या वेशा गोळा झाल्या आणि बापूजी सांगतात की मैं यहाँ कोई कथाकार के नाते कथा का न्योता नहीं देने आया हूँ बेटा, एक बाप अपनी बेटी को बुला रहा है, बाप अपनी बेटी को बुला रहा है। एका व्यक्तीने विचारलं, बापूजी त्या अपवित्र जागी तुम्ही का गेलात? त्यावेळी बापूंचं उत्तर होतं, राम कथा तो सबकी कथा है, मेरी राम कथा तो घर घर की गाथा है। राम कथेने सगळ्या जगताचा उद्धार करायचा आहे, पण जे समाजातले घटक कथेपर्यंत येऊ शकत नाही, माझं कर्तव्य आहे माझ्या कथेचं व्यासपीठ त्यांच्यापर्यंत जाईल। एखादा रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे जात असेल, पण एखादा रुग्ण जर जास्तच आजारी असेल, त्याला चालता येत नसेल, त्यात डॉक्टरांचं कर्तव्य आहे त्याच्यापर्यंत जाणं, त्याच्यावरती उपचार करणं। बस ते काम मी केले। हा कीर्तन भक्तीचा परिणाम आहे। म्हणून वारकरी संप्रदायाने का या गोष्टीचा अंगीकार केला? वारकरी संप्रदायामध्ये का कीर्तनाला महत्व दिलं? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, तिसरी भक्ती सांगितली ती स्मरण भक्ती। आणि या भक्तीच्या आचार्य सांगितल्यात माता वैदेही सीता। किती भक्ती केलीस, विराहामध्ये सुद्धा एवढं स्मरण होतं की सीता राममय झाली होती। आता मला बोलू द्या बरं, आता मला बोलू द्या, नाही तर मी इथंच 12 वाजेल बघ। कारण तुमच्या इतके गोड गळे जर वाहू लागले तर माझं बोलत बोलत मला असं वाटतं याच बैठकीवर आपण काकडा चालू करू। आमची बोलण्याची तयारी, यांची गाण्याची तयारी, फक्त तुमची ऐकायची तयारी ठेवा। जर तुम्ही अर्जुनाची भूमिका बजावत असाल तर मी श्रीकृष्ण व्हायला तयार आहे। तेवढी ज्ञानोबारांची कृपा आमच्यावरती। विठ्ठल विठ्ठल हरण केलं। मग अशी तुम्ही म्हणू लागले कोणीतरी जेवत असताना, रावणा रावणा राज्यगम्य। ज्यावेळी सीता मातेचं हरण झालं, माझ्याकडे लक्ष द्या, त्यावेळी रामप्रभूने सीता शोधनासाठी 18 पद्म वानर पाठवले। दश दिशेला आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आध आणि ऊर्ध्व 10 दिशेला वानर पाठवली। कोणी म्हणेल रामाचा तर्क कितीतरी अपुरा होता। मला सांगा, रावण सीता नेली कोणी चोरून? रावण कोठे राहतो? लंकेत। लंका कोणत्या दिशेला? मग सगळ्या बाजूला वानर पाठवायची काही गरज होती का? रामाचा तर्क किती अपुरा होता। मला सांगा, निवडून आलेले सभासद कुठं पळून नेले जातात, कोणी काही सांगू शकेल का? तुमच्या संबंधाने हा अंदाज, म्हणजे आताच्या पुढाऱ्यांना न कळणारं राजकारण, एवढं रामप्रभूंनी त्यावेळी सांगितले। 10 दिशेला वानर पाठवली, पण दक्षिणेची बाजू शंकेची होती, म्हणून ती टोळी सुद्धा जबाबदारीची असली पाहिजे। टोळीचं नेतृत्व दिले अंगदाकडे, अनुभवी असावं म्हणून जामवंतजींना पाठवलं, आणि कर्तृत्ववान असावं म्हणून हनुमंताला पाठवलं। सगळे वानर गेले, पण तेवढ्यामध्ये हनुमंतराय आले। एक्सक्यूज मी प्रभू, शोधायला चाललोय आम्ही सीतेला,
पण माझी माता नेमकी दिसते कशी आम्हाला काय माहितीये का? बाकीच्या माकडांना वाटलं आपल्यासारखीच असावी. रामप्रभूंना विचारतायत सीता माता दिसते कशी, काय फोटो काही काय देतं का नाही तिचा? रामप्रभूचं अंतःकरण भरून आलं. हनुमंता याला जिंदाबाद कार्यकर्ते म्हणतात म्हणे, नाही तर अजेंडा नाही काय नाही. आपल्या देशावर भयानक संकट, वाजवा टाळ्या. सकाळी वडापाव शरद भाऊ, दुपारी चहा, संध्याकाळी मुरमुरे, तेवढ्यावर त्यांचा आवाज चालतो. अगदी टाळ्या कधी वाजवावी याचं बा कार्यकर्त्यांना भान नाही. असे कार्यकर्ते काय दिवे लागू शकतात महाराज? पक्षात असे कार्यकर्ते असले की पक्षाचं कल्याणच आहे. हनुमंता अरे कुणालाच प्रश्न पडला नाही, एवढा प्रश्न तुला पडला. हनुमंता माझी सीता कशी दिसते ना हे तर लांबच सोड. माझी सीता ज्या ठिकाणी असेल तिथे काय असेल, व्हॉट्स सिच्युएशन. जेत सीतेची वसती घडे, राम राम स्मरती झाडे, पाषाण ही घडे सदा सर्वदा श्रीराम. ज्या ठिकाणी माझी सीता असेल त्या ठिकाणी पशु पक्षी काय, त्या ठिकाणचे दगड सुद्धा राम राम म्हणत असतील. राम नामांकित मुद्रिका दिली, करुणा निधान शब्दाचा प्रयोग करायला सांगितला. हनुमंताने उड्डाण मारली आणि लंकेमध्ये सीता मातेचा शोध घेऊ लागले. शोध घेताना अशोक वाटिकेमध्ये गेले. अशोक वृक्षावरती हनुमंतराय दडून बसले, खाली सीता माता होती. ज्यावेळी सीता माताची ती अवस्था पाहिली ना, सीतेची बोटातली अंगठी मनगटात येत होती, एवढी कृशकाया झाली होती. पण स्मरण भक्ती जीवनामध्ये एवढी होती, सीता राममयच झाली होती. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुदशरथ जिर बिहारी. किंवा हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम तीव्र घटा होई में जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना. राम नाम मनि दीप धरू, जीघ दे हरिद्वार, तुलसी बाहर भीतर हूँ, जो जाहसी उजियार. एवढी स्मरण भक्ती, प्रत्येक श्वासावरती फक्त राम नाव होतं. प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया ये कहीं मोहन, प्रेम की माला जपते जपते आप हुई में शाम, सांसों की माला पे सिमरू में पिकारा, सांसों की माला पे सिमरू में पिकारा, सांसों की माला पे सिमरू में पिकारा, सांसों की माला पे सिमरू में पिकारा. अपने मन की मैं जान और तुम्हारे मन की राह, अपने मन की मैं जानूं और तुम्हारे मन की राह. सांसों की माला पे सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू में टीकारा, सांसों की माला पे सिमरू में टीकारा. माला पे सिमरू में टीकारा, सांसों की माला पे सिमरू में टीकारा. प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष, वो तो है निर्दोष. प्रेम की माला जपते जपते हो गई मैं बदे
श्वासावरती एवढं विरहामध्ये स्मरण झालं होतं की प्रत्येक श्वासावरती फक्त रामनाव होतं. ही स्मरण भक्ती होती. राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. ज्यावेळी सीता मातेची ती अवस्था पाहिली त्यावेळी हनुमंताला लक्षात आलं स्मरण भक्ती म्हणजे काय असते. विष्णू स्मरणम पाद सेवनम या भक्तीच्या आचार्य सांगितल्यात. स्वयं महालक्ष्मी म्हणून ती पाय धुवा वयाची या दैवा पात्र झाली. पाद सेवनम वंदनम, वंदन केले अक्रूराने, वंदन केले बिभीषणाने, वंदनम अर्चनम, अर्चन भक्ती केली शबरी मातेने. एवढी भक्ती केली मायबाप. जीवनामध्ये भक्तीची पराकाष्ठा सांगितली. अरे कोण करतय, कोण करतय सेवा, कोण करतय. शिष्य मंडळी उठायच्या आत आश्रम झाडलेला असतो, सडा समार्जन केलेलं असतं, स्नान करून येईपर्यंत फुलाच्या रांगोळ्या घातलेल्या असतात. कोण सेवा करतय. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, हजारो वर्ष कोण सेवा करतय. मातंग ऋषीला वाटतं आपले शिष्य मंडळी सुधारले, वाटतं हे लवकर उठायला लागलेत. पण नाही, 1 दिवस शोध घेतला आणि शोधांती कळालं की भिल्ल समाजातली आणि शबर कुलातली एक राजकन्या, तिचं नाव आहे शबरी. शबरीची सेवा दिसते पण शबरी दिसत नाही. आणि परमार्थ त्याचाच आहे, मारा सेवा करणाऱ्यांचाच आहे. काही काही असे असतात कामाला कधी मधी, खायला सगळ्याच्या आधी आणि झोपायला साऱ्याच्या मधी. सेवा करायची म्हणलं, काम करायची म्हटलं की यांना जमत नाही, फोटो काढायचं म्हटलं की सगळ्यात मध्ये घुसत येत. याचा परमार्थ नाहीये. निस्सीम भक्ती आणि तुमच्या भक्तीची पराकाष्ठा. ज्यावेळी तिची सेवा पाहिली मातंग ऋषीच्या डोळ्यात पाणी होतं. सांगितलं शबरी, जरी एवढी तुझी निस्सीम भक्ती असेल ना, तुझी खरी सेवा असेल तर जा, जगाचा मालक 1 दिवस तुझा पत्ता विचारा, तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. मायबाप सुदामजी परमात्म्याकडे जातात, ही साधन भक्ती. पण राम शबरीच्या घरी येतात, ही सिद्ध भक्ती. सगळा वारकरी समाज आषाढी वारीला पंढरपूरला जातो, ही साधन भक्ती आहे. पण पांडुरंग परमात्मा सावता महाराजांच्या घरी दर्शन देण्यासाठी जातो, ही सिद्ध भक्ती. भिलनी परम तपस्विनी शबरी जा कोना, गुरु मतंग कह कर गए तो ये मिलेंगे राम. आशीर्वाद दिला, जगाचा मालक 1 दिवस तुझ्या घरी येईल. राम प्रभू आले आणि रामाने शबरीची उष्टी बोर, तुम्ही खालच्या जागीत का ग, जागीत ना तुम्ही. रामाने शबरी मातेची उष्टी बोर खरंच खाल्ली असतील का? काय वाटतं योगेश दादा तुम्हाला, खरंच खाल्ली असतील का? शरद दादा, हा खरंच खाल्ली असतील का? आपल्याकडे असं म्हणण्याचा प्रघात आहे. मला असं वाटतंय आपल्याकडे शास्त्राने असंही सांगितले की उष्ट खाणं महापापी, उष्ट खाणं पाप आहे. उष्ट कशाला म्हणतात की जेवत असताना जेवणाऱ्याच्या बोटातून आणि ओठातून जे कण ताटात पडतात त्याला उष्ट म्हणतात, जे कण ताटाच्या बाहेर पडतात त्याला खरकट म्हणतात. उष्ट खाणं जर पाप आहे, मग आजही आपल्याकडे पती ज्या ताटात जेवला त्याच ताटामध्ये पत्नीने जेवण्याचा प्रघात आहे का नाही? त्यांना विचारलं का जेवतात, त्या म्हणे चांगलं असतं, पुण्य असतं. असं काही नसतं. एकाच वेळी 2 ताटं धुवायची जीवावर आलेली असावीत म्हणून ती बेस पॉलिसी असावी. तसं काही नसतं. बरं, उष्ट खाणं पाप आहे तरी सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू असं का म्हणतात, म्हटलं जातंय. मग याचा परंपरेने जर अर्थ लावायचा ठरला तर ऐका. माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या ताटावरती ब्रह्मरसाचं जेवण करू लागले. त्यावेळी त्यांच्या मुखातून जे अभंग वदल्या गेले ते त्यांच्या बोटातून लिहिल्या गेले. तेच अभंग आम्ही भजन कीर्तनासाठी, पारायणासाठी वापरतो. यालाच म्हणायचं उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. मग शबरी मातेची उष्टी बोर रामाने खाल्ली. याचा मानस पियुष मध्ये सुंदर भाव आलाय. मानस पियुष मध्ये शबरी माता रामप्रभूच्या ती प्रतीक्षा करत असताना वडामध्ये जायच्या आणि बोराचे झाडाचे बोर असे तोडायच्या आणि खायच्या. त्या गोड बोड लागलं, ते बोर गोड लागलं का अर्ध करंड्यामध्ये टाकत नव्हत्या, अर्ध करंड्यामध्ये टाकत नव्हत्या, पूर्ण बोर खायच्या आणि त्याची आठोळी गिठोळी
करंड्यामध्ये टाकायच्या आणि अशा गोड बिया साचवायच्या. ज्यावेळी पावसाळ्याचे दिवस यायचे, धोधो पाऊस पडायचा, आपल्या कुटीच्या बाहेर छोटे छोटे खड्डे करायच्या आणि त्याच्यामध्ये ती बी रोवायच्या. त्याच्यापासून रोप उगालं, त्याचं झाड तयार झालं, त्याला बोरं आली, फळं आली आणि ती बोरं तोडून शबरी मातेने रामप्रभूंना खायला दिली. म्हणजे रामप्रभूंनी जी बोरं खाल्ली होती त्या बोराचा जन्म शबरी मातेच्या उष्ट्या आठवडीतून झाला होता. म्हणून परंपरेने शबरीचे बोरं रामाने उष्टी खाल्ली असं म्हणण्याचा प्रघात आहे. ही झाली अर्चन भक्ती. अर्चनम, वंदनम, दास्यम. वंदन भक्ती अक्रूराने आणि बिभीषणाने, दास्य भक्ती केली अर्जुनाने, दास्यत्व निकट हनुमंतपै केले, अर्जुनानेही केली आणि हनुमंतरायानेही केली. रामायणामध्ये हनुमंतरायाचे अनंत उपकार आहेत. काढा रामायणातून बाजूला हनुमंत, रामायणात काहीच नाही. महाभारतातून कृष्णाचं चरित्र काढा, महाभारतात काहीच नाही. काढा भारतातून संत आणि शूरवीरांचं चरित्र बाजूला, भारतात काहीच नाही. आणि काढा तुमच्या माझ्या जीवनातून मायबाप वेगळे, आपल्या जीवनाला काडीची सुद्धा किंमत उरत नाही. ही नवविधा प्रकारची भक्ती झाली. पण या नवविधा भक्तीमध्ये महाराज सांगतात तुम्हाला एकही भक्ती जर जमत नसेल, जर तुम्ही शिष्य असाल तर तुमच्या जीवनामध्ये गुरुची भक्ती प्रामाणिकपणे करणं, जर तुम्ही सेवक असाल तर तुमच्या जीवनामध्ये मालकाची सेवा प्रामाणिकपणे करणं, जर तुम्ही पुत्र असाल तर मायबापाची सेवा प्रामाणिकपणे करणं, आणि जर तुम्ही पत्नी असाल तर तुमच्या जीवनामध्ये पतीची सेवा प्रामाणिकपणे करणं, हीच खरी भक्ती आहे. अभंगाचं पहिलं. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवा, विष्णूची महापूजा, हीच 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 विष्णूची महापूजा. हरी स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. हलो काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, वचन सेवा श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त
भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर।